प्रसाद इलेव्हन अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेचा आपण पाहिलं तर आजचा तिसरा आणि अंतिम दिवस। गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहिलं तर या मैदानावर ही स्पर्धा रंगते। एक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेट रसिकांना एक चांगली मेजवानी पाहायला मिळते। या मैदानावर एक चांगल्या प्रकारचा क्रिकेटर नक्कीच इथे पाहायला मिळालंय आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच एक निसर्गरम्य वातावरण आहे। वर्सुली बीच आहे शेजारी, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगलं वातावरणात एक क्रिकेटची सुवर्ण संधी आपण पाहतोय प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी व्यासपीठावर पाठवून द्यायचा आहे। जनमान बोरुपाडा संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय। महेश आणि सुमित आपण पाहतोय। लोणारे घरताळी आपण चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। मैदानामध्ये 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। एक षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे। कोणीतरी आपण पाहिलं तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये हळूहळू प्रेक्षकांची गर्दी इथे या मैदानावर वाढणार आहे। पहिल्या 2 दिवसांचा विचार केला तर पहिल्या दिवशी फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाने सेमीफायनलमध्ये मजल मारले। दुसऱ्या दिवशीचा विचार केला तर नक्कीच कुबेर इलेव्हन अलिबाग संघाने सेमीफायनलमध्ये मजल मारले आणि आज बघूया इथे कोणता संघ इथे सेमीफायनलमध्ये मजल मारेल, कारण का नक्कीच जो चांगला खेळ दाखवेल तो नक्कीच इथे सेमीफायनलमध्ये मजल मारणार आहे। लोणारे घरताळीने आपण पाहिलं तर नक्कीच प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते अर्थात फलंदाजी करण्यासाठी जनमान बोरुपाडा संघाला ऑन स्ट्राईक आपण पाहतोय डावकोरा फलंदाज महेश पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुमित पाहायला मिळतोय। महेश खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे। नेहमीच बोरुपाडा संघाच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी करत असतो। मी स्वतः आपण पाहिलं तर बहिरोळच्या मैदानावर या फलंदाजी कामगिरी पाहिलेली आहे। आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। लोणारे घरताळी आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन अरुण येतोय। बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज अरुणच्या माध्यमातून। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू। दिशाहीन पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते। स्वेर चेंडूची घोषणा होते। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा इथे अवलंब केला जातोय। अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होते ते अर्थात जनमान बोरुपाडा संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 1 धाव फलकावर येते। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचं षटक आहे। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात जनमान बोरुपाडा संघाचा। चांगला चेंडू आपण पाहतोय। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते। चेंडू कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव तर नक्कीच येते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात जनमान बोरुपाडा संघाला। या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर माझे गुणलेखक सांगतायत प्रसाद चौलेकीय 2 धावा धावफलकावर येत आहेत। या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल गोलंदाज अरुण याला, कारण का पॉवर प्लेचं षटक आहे। या पॉवर प्लेच्या षटकातील विचार केला तर नक्कीच फलंदाज पूर्णपणे हवी ठरत असतो, परंतु आतापर्यंत चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज अरुणच्या माध्यमातून। रॅटम राऊंड द विकेट अकुटपता चेंडू आहे। नक्कीच पुरेपूर फायदा उठवतोय आणि चेंडूला पाठवून दिले थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी। सुरेख फटका आपण पाहतोय फलंदाज सुमितच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। अकुटपता चेंडूवर पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज सुमित। या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावर येत आहेत। चांगली फलंदाजी आपण पाहतोय। रॅट मोर द विकेट
पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुमित याचा, परंतु इथे एक चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज अरुणच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 8 पर्यंत. अजूनही विचार केला तर 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. चांगला फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय लोणारे संघाच्या माध्यमातून. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 9 धावा धावफलकर येत आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू येणे शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. सॉरी 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाहीये. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. फटकेबाजी आपण पाहतोय जहनुमान परुपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ही फटकेबाजी होणं तितकंच महत्त्वाचं होतं. ते अर्थात परुपाडा संघाला पूर्णपणे आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकात दोन्ही फलंदाज हवी ठरत आहेत. एक चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. 1 टू गो. षटकातील शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झेल होणार का? झेल मात्र सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं समीकरण आपण पाहतोय, परंतु इथे कॅच ड्रॉप केली जाते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहतोय लोणारे संघाच्या माध्यमातून. एक षटकाचा इथे खेळ समाप्त होईल. एका षटकानंतर आपण पाहिलं तर जहनुमान परुपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 14 धावा धावफलकर आल्यात. अजूनही आपण विचार केला तर पहिल्या सत्रातील विचार केला तर 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 18 चेंडू, या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्याकडे नक्कीच लक्ष असेल. ते अर्थात जहनुमान परुपाडा संघाचं. नवीन षटक बघूया इथे कोणता गोलंदाज घेऊन येतोय लोणारे घरताळी संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. नवीन गोलंदाज आपण पाहतोय केदार येतोय. केदार बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. पॉवर प्लेचं षटक तर नक्कीच संपलेलं आहे आणि या षटकाचा आपण पाहिलं तर नक्कीच पुरेपूर फायदा घेतलाय तो या 2 फलंदाजांनी. सुमित आणि महेश आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी करतायत. महेशला आपण पाहिलं तर एक जीवदान मिळालंय. या जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरे घेऊन येतोय तो अर्थात गोलंदाज केदार. केदार आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करावी लागेल या सामन्यामध्ये. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. फुल टॉसचा चेंडू आपण पाहतोय. एक धाव तर जरूर येते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगली रणनीती विकेट मैदानावर पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 16 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय, परंतु पंच नाखुश दिसतात या चेंडूवर. स्वेर चेंडूची घोषणा होते. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 17 धावा धावफलकावर आल्यात. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज केदार याला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ते अर्थात लोणारे घरताळी संघासाठी. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच पूर्णपणे एक चांगली धावसंख्या रचण्यात यश आले ते अर्थात जहनुमान परुपाडा संघाला.
महेश ऑन स्ट्राईक आपण पाहतो डावकुरा फलंदाज. पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु इथे मात्र महेश बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागेल जहनुमान पोरुपाडा संघाला. पहिला धक्का लागतोय तो अर्थात जहनुमान पोरुपाडा संघाला. एक मोठा धक्का आपण पाहतोय. महेश सारखा एक नामवंत फलंदाज आपण पाहिले तर तंबूत परतलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 17 धावा धावफलकावर आल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित येतोय. रोहित आणि सुमितला खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. जर जहनुमान पोरुपाडा संघाला एक चांगली धावसंख्या रचायची असेल तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारचे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. या दोन फलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी असेल ती अर्थात जहनुमान पोरुपाडा संघाची. आतापर्यंत विचार केला तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यामुळे आपण विचार केला तर नक्कीच एक कमबॅक पाहायला मिळालं ते अर्थात गोलंदाज केदारच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय रोहित पाटील पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू खराब चेंडू आपण पाहतोय. नक्कीच स्वेर चेंडूची घोषणा केली जाते पंच सुजय मगर यांच्या माध्यमातून. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर येत आहेत. चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय जहनुमान पोरुपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला फटका आपण पाहतोय. कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव तर नक्कीच आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण करतायत. एक चांगली रन मिडीन द विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात जहनुमान पोरुपाडा संघाच्या माध्यमातून. आणि या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. अर्थात 20 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज केदार याने. फुलटॉसचा चेंडू आहे. नक्कीच पुरेपूर फायदा घेतला आणि नक्कीच चेंडूला पाठवून दिले थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 26 धावा धावफलकावर येत आहेत. 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पाहतोय फुलटॉसचा चेंडू परंतु यावेळी चेंडू उंच हवेत दिसतोय. झेल मात्र सोडला जातोय आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. महत्वाचा आहे. शेवटचा 1 चेंडू येणे बाकी आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा धावफलकावर आल्यात. दुसऱ्या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा चेंडूवर ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते फलंदाज रोहितच्या माध्यमातून. 1 टू गो. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी.
दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. दोन षटकानंतर आपण पाहिलं तर जहनुमान पोरुपाडा संघाची धावसंख्या एक बाद 36 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगल्या प्रकारची धावसंख्या आपण पाहतोय जहनुमान पोरुपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 18च्या सरासरी धावसंख्या जमा करण्यात यश आले ते अर्थात जहनुमान पोरुपाडा संघाला. उर्वरित आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे लोणारे घरताळी संघासाठी. नवीन गोलंदाज आपण पाहतो लोणारे घरताळी संघाच्या माध्यमातून मयूर येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सुमित बघायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहित पाटील. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकार आणि एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मयूर. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल तिसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जर धावांपासून इथे रोखायचं असेल जहनुमान पोरुपाडा संघाला तर इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 36 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या 12 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी धावांपासून रोखायचं असेल तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर लोणारे संघ वेळ दौडायचा नाही, या सामन्याला थोडी सुरुवात करायची आहे. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय रॅट मोर द विकेट. थोडासा अडथळा निर्माण आपण पाहतोय गोलंदाजांच्या रनअप मध्ये. चालू असलेला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना लोणारे घरताळी विरुद्ध जहनुमान पोरुपाडा या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच 5 धावा सेव्ह करण्यात यश आले ते अर्थात लोणारे घरताळी संघाला. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 37 धावा धावफलकावर येत आहेत. चांगला फटका होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय रोहित पाटील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. कार्पेटच्या संजून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. एक चांगली रन बिट द विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावांनी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 39 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं चालू आहे आणि एक चांगली धावसंख्या रचली ती अर्थात पोरुपाडा संघाने. राईट मोर द विकेट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज रोहित पाटील. विचिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु यावेळी खराब चेंडू आपण पाहतोय. स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 40 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय जहनुमान पोरुपाडा संघाच्या माध्यमातून. अजून विचार केला तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. चांगला फटका आपण पाहतोय. आकुटप्याचा चेंडू आहे नक्कीच यावेळी चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी.
तर नक्कीच सलामीला आलेला फलंदाज एक चांगल्या प्रकारची कामगिरी जहनुमान पोरुपाडा संघासाठी करतोय. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 44 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका आणि नक्कीच यावेळी एकच धाव ना इकडे दिसत पाहिलं तर 46 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रा समाप्त झालेला आहे. एक षटक येणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. बघूया पहिल्या सत्रामधील इथे एका षटकाचा खेळ इथे कशा प्रकारचा असणार तो. अर्थात जहनुमान पोरुपाडा संघाच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर जहनुमान पोरुपाडा संघाची धावसंख्या 3 बाद 46 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगल्या प्रकारची धावसंख्या रचली ती अर्थात जहनुमान पोरुपाडा संघाने. उर्वरित आपण पाहिलं तर 6 बाकी आहे. 2 बाद 46 धावा धावफलकावर लागल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतो लोणारे घरताळी संघाच्या माध्यमात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आपण पाहतोय अक्षय येतोय. शेवटचं षटक आपण पाहतोय अक्षय. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या हाणामारीच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. ते अर्थात गोलंदाज अक्षय याला. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज गणेश पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्राईकरला सुमित पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय जहनुमान पोरुपाडा संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच कुठेतरी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थोडीसं गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय जिथे आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 47 धावा धावफलकावर आल्यात. 47 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. जहनुमान पोरुपाडा संघ एक चांगल्या प्रकारची धावसंख्या तर नक्कीच रचले, परंतु अजूनही विचार केला तर 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बहिरेश्वर माने विरुद्ध संगमेश्वर मुळे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. बहिरेश्वर माने आणि संगमेश्वर मुळे आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. मैदानामध्ये वळूया. आपण पाहतोय चालू असलेला सामना लोणारे घरताळी विरुद्ध जहनुमान पोरुपाडा या 2 संघादरम्यान लढत आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. प्रथम आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले त्याचा लोणारे घरताळे संघाने. खराब चेंडू आपण पाहतोय. स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर 1 धाव तर नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर 48 धावा धावफलकावर आल्यात. एक चांगल्या प्रकारची गुणलेखीची भूमिका आपण पाहतोय प्रसाद चेवलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होते. संघाची धावसंख्या येथे स्थिरावेल ती अर्थात 48 पर्यंत. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पाहतो यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू नक्कीच पाठवून दिला सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 54 धावा धावफलकावर लागतायत.
एक चांगल्या प्रकारची धावसंख्या नक्कीच रचले ते अर्थात जे हनुमान पोरुपाडा संघाने एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, षटकार. आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 60 धावा धावफलकावर आल्यात. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी आपण पाहतोय. ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं त्याच पद्धतीची फटकेबाजी आपण पाहतोय फलंदाज सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 मोठे फटके पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे शेवटच्या षटकातील. त्यामुळे आपण पाहिलं तर इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाज अक्षय याला. कुठेतरी आपण पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. आखू टप्प्याचा चेंडूवर पुरेपूर फायदा उठवतोय फलंदाज सुमित. रॅट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच यावेळी खराब चेंडू आहे. पंच सुजय मगर सांगतात की चेंडू सुअर आहे आणि अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. 61 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथा आणि अंतिम चालू असताना एक चांगली धावसंख्या नक्कीच रचले ते अर्थात जे हनुमान पोरुपाडा संघाने. सुमितने आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी करून दाखवले. आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. तर वेळ दौडायचा नाही आहे. लोणारे घरताळी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजांकडनं काहीच खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्वेर चेंडूची घोषणा होते. अवंतर स्वरूपाने पुन्हा एकदा धावफलकावर 1 धाव येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 62 रन्स ऑन बोर्ड. 62 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिलं तर येणं शिल्लक आहे. बघूया उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. कुठेतरी आपण पाहिलं तर दबाव, दडपण, प्रेशर आपण पाहतोय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. कारण का या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 3 स्क्वेअर चेंडू फेकले गेलेत आणि आतापर्यंत आपण विचार केला तर नक्कीच 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज अक्षय याने. शेवटच्या अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. झेल मात्र होत नाही आहे. झेल सोडला जातोय आणि झेल सोडल्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावांमध्ये कन्वर्ट केले ते अर्थात सुमित आणि गणेश याने. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 64 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे पहिल्या सत्रामधील. 1 टू गो. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी तैनात दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर जरूर आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय फलंदाज तंबूद परतेल. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर जे हनुमान पोरुपाडा संघाची धावसंख्या 3 बाद 65 धावा धावफलकावर आल्यात आणि 66 धावांचं लक्ष्य असेल ते अर्थात लोणारे घरताळी संघासमोर. या 66 धावांचा पाठलाग करत असताना बघूया लोणारे घरताळी ते कशा प्रकारची कामगिरी करेल. किंबहुना आपण पाहिलं तर या 66 धावा सेव्ह करण्यात यश येईल का ते अर्थात जे हनुमान पोरुपाडा संघाला. तत्पूर्वी एक विनंती असेल की यानंतर होणारा सामना आपण पाहतोय बहिरेश्वर मानी विरुद्ध संगमेश्वर मुळे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. या दुसऱ्या सत्राचा धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक पार्थ घरत यांच्याकडे. धन्यवाद. ओ टू पार्थ घरत.
मित्रांनो वळूया मैदानाकडे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 39 धावा आणि या वेळी मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाज गणेश बाद होतोय. चार चेंडू आणि 25 धावांची गरज. मारण्याचा प्रयत्न चुकतोय. चांगलासा फटका होत नाही. चेंडू जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बाद. हा सामना आता गोलंदाजाच्या चुकीशिवाय जिंकू शकत नाहीये लोणारे संघ. आपण बघितलं तर अशा प्रकारच्या चुका नक्कीच होतात गोलंदाजाकडून. काल बघितलं की आपण मृणाल वर्सोलकर याने 3 चेंडू 23 धावा दिल्या होत्या. 3 चेंडू 23 धावा त्याच्या गोलंदाजीवर ठोकल्या गेल्या होत्या. 3 षटकार आणि 1 चौकार 9 चेंडूवर आला होता. आता मात्र मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. चेंडू सीमारेषा पार. परुपाडा संघाने जाणले की हा सामना आपण हरू शकत नाही. आपल्याला फक्त फेअर डिलिव्हरीज करायच्या. येणारे 2 चेंडू आणि 19 धावांची गरज. सुमित सज्ज पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू नो चेंडू आहे. गोलंदाजाच्या आक्षेपग्रस्त गोलंदाजीला बाद केलंय. धावसंख्येत 3 ने वाढ होणार धावसंख्या झालेली आहे ती 50 धावा. येणारे 2 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाजाच्या आक्षेपग्रस्त गोलंदाजीला बाद केलंय. येणारे 2 चेंडू कोणत्या तरी दुसऱ्या गोलंदाजाला नक्कीच टाकावे लागणार आहेत. आणि आपण जर स्पर्धेचे नियम बघितले तर हा गोलंदाज या स्पर्धेत संपूर्ण दिवस गोलंदाजी करू शकत नाही. हा नियम आहे या स्पर्धेचा. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. नवीन फलंदाज गोलंदाज आलाय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकतोय. चेंडू आकाशात जातो आणि थोडासा झेल सुटतोय. पण आता मात्र परुपाडा संघाने जाणले की आपल्याला फक्त फेअर डिलिव्हरीजच करायच्या आहेत. सामना आपल्या बाजूने पूर्णपणे झुकलाय. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 52 वर. येणारा 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. 1 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातो तो लॉंग ऑन सीमारेषा पार 6 धावांसाठी. सामना विजय होतो तो